101. परी मूर्खपणे नेनसी न चिंतावे ते चिंतिसी आणि तुची नीती सांगसी आम्हा प्रती. परी मूर्खपणे नेनसी न चिंतावे ते चिंतसी आणि तुची नीती सांगसी आम्हा प्रती. परंतु मूर्खपणामुळे तुला हे समजत नाही व ज्या गोष्टी मनातही आणू नये त्या गोष्टीचा विनाकारण विचार करून उलट आम्हाला शहाणपणाच्या गोष्टी सांगतोस. 102. देखे विवेकी जे होती ते दोहितेही न शोचिती जे होय जाय हे भ्रांती मनोनिया. देखे विवेके जे होती ते दोहितेही न शोचिती जे होय जाय हे भ्रांती मनोनिया. हे पहा, जे विचारवंत आहे ते जन्म आणि मृत्यू हा भ्रम आहे असे म्हणून दोहोविषयी शोक करीत नाहीत. 103. अर्जुना सांगेन ऐक येथ आम्ही तुम्ही देख आणि हे भूपती अशेख आदी करून. अर्जुना सांगेन ऐक येथ आम्ही तुम्ही देख आणि हे भूपती अशेख आदी करून. अर्जुना आणखी सांगतो ऐक, तुम्ही आम्ही व हे सर्व राजे जे या ठिकाणी जमले आहेत. 104. नित्यता ऐसेची असूनी ना तरी निश्चित क्षया जाऊनी हे भ्रांती वेगळी करूनी दोन्ही नाही. नित्यता ऐसेची असूनी ना तरी निश्चित क्षया जाऊनी हे भ्रांती वेगळी करूनी दोन्ही नाही. ते असेच राहतील किंवा लयाला जातील हा भ्रम सोडून दिला म्हणजे यापैकी एकही खरे नाही. हे उपजे आणि नाशे ते मायावशे दिसे एरवी तत्वता वस्तू जे असे ते अविनाशची. हे उपजे आणि नाशे ते मायावशे दिसे एरवी तत्वता वस्तू जे असे ते अविनाशची. का म्हणशील तर उत्पत्ती किंवा नाश जे दिसतात ते मायेच्या योगाने एरवी खरोखर आत्मा अविनाशीच आहे. 106. जैसे पवने तोय हलविले आणि तरंगाकार जाहले तरी कवनके जन्मले मनोने तेथ. तेथ जैसे पवने तोय हलविले आणि तरंगाकार जाहले तरी कवनके जन्मले मनोये तेथ. ज्याप्रमाणे वाऱ्याने पाणी हलविले आणि ते तरंगाकार बनले तरी त्यात कोण कुठे उत्पन्न झाले असे म्हणता येईल. 107. तेची वायूचे स्फुरण ठेले आणि उदक सहज सपाट जाहले तरी आता काय निमाले विचारी पा. तेची वायूचे स्फुरण ठेले आणि उदक सहज सपाट जाहले तरी आता काय निमाले विचारी पा. बरे तेच वाऱ्याचे वाहने थांबले व पाणी स्वभावतः स्थिर झाले तेव्हा आता त्यात कशाचा नाश झाला याचा विचार कर पाहू. 108. आईके शरीर तरी एक परी वय साभेद अनेक हे प्रत्यक्षची देख प्रमाण तू. आईके शरीरे तरी एक परी वय साभेद अनेक हे प्रत्यक्षची देख प्रमाण तू. आणखी असे पहा की शरीर तर एकच असते पण वयपरत्वे त्यात देखील भेद दृष्टीस पडतात ते प्रत्यक्षच प्रमाण आहे. 109. येथ कौमरात्व दिसे मग तारुण्य ते भ्रंशे परी देहची हान नाशे एके काचवे. येथ कौमरात्व दिसे मग तारुण्य ते भ्रंशे परी देहची हान नाशे एके काचवे. त्या शरीरात बालपण दिसते पुढे तेच बालपण तारुण्यात नाश पावते परंतु त्या प्रत्येकाबरोबर शरीर काही नाहीसे होत नाही. 110. तैसी चैतन्याच्या ठाई ये शरीरांतरी होती जाती पाही ऐसे जाणे तया नाही व्यामोह दुःख. व्यामोह दुःख. तैसी चैतन्याच्या ठाई ये शरीरांतरे होती जाती पाही ऐसे जाणे तया नाही व्यामोह दुःख. त्याचप्रमाणे असे पहा की आत्म्याच्या ठिकाणी अनंत शरीरे उत्पन्न होतात व नाश पावतात असे जाणणारास मोहामुळे होणारे दुःख अनुभवावे लागत नाही. 111. येथ नेनावया हेची कारण जे इंद्रिया आधीनपण तीही आकळी जे अंतःकरण म्हणूनी भ्रमे. येथ नेनावया हेची कारण जे इंद्रिया आधीनपण ती आकळी जे अंतःकरण म्हणूनी भ्रमे. इंद्रियांच्या आहारी जाणे हेच हे तत्व न कळण्याचे कारण आहे. इंद्रिय मनाला विषोन्मुख करीतात त्यामुळे ते संभ्रमित होते. 112. इंद्रिये विषय सेविती तेथ हर्षशोक उपजती, ते अंतर आपलविती संगे येईल.
इंद्रिये विषय सेविती तेथ हर्ष शोक उपजती, ते अंतर आपलविती संगे येणे. इंद्रिय विषय सेवन करीतात, त्यामुळे सुखदुःखे निर्माण होतात. त्या आसक्तीमुळे ते विषय मनाला भ्रम पाडतात. 113. जया विषयांच्या ठाई एकनिष्ठता काही नाही, तेथ दुःख आणि काही सुखही दिसे. जया विषयांच्या ठाई एकनिष्ठता काही नाही, तेथ दुःख आणि काही सुखही दिसे. ज्या शाब्दाधिक विषयांच्या ठिकाणी एक स्थिती कधीच नसते, तेथे वेळेनुसार सुख किंवा दुःख दोन्हीही भासतात. देखे शब्दांची व्याप्ती निंदा आणि स्तुती, तेथ द्वेषाद्वेष उपजती श्रवणेद्वारे. देखे शब्दांची व्याप्ती निंदा आणि स्तुती, तेथ द्वेषाद्वेष उपजती श्रवणेद्वारे. आता शब्दविषयाची व्याप्ती पहा की जर कानांनी स्तुती ऐकली तर समाधान होते आणि निंदा ऐकली तर द्वेष उत्पन्न होतो. 115. मृदू आणि कठीण हे स्पर्शाचे दोन्ही गुण, जे वपूचेनी संगे कारण संतोष खेदा. मृदू आणि कठीण हे स्पर्शाचे दोन्ही गुण, जे वपूचेनी संगे कारण संतोष खेदा. आता मोहपणा व कठीणपणा हे स्पर्श या विषयाचे दोन फरक आहेत. ते त्वक इंद्रियामुळे शरीराच्या संसर्गाने सुख व दुःखाला कारण होतात. 116. भ्यासुर आणि सुरेख हे रूपाचे स्वरूप देख, जी उपजवी सुख दुःख नेत्रद्वारे. भ्यासुर आणि सुरेख हे रूपाचे स्वरूप देख, जी उपजवी सुख दुःख नेत्रद्वारे. तसेच भेसूर आणि सुरेख अशी दोन लक्षणे रूपविषयाची आहेत, पण ती डोळ्यांनी पाहिल्यावर दुःख व सुख उत्पन्न होते. 117. सुगंधू आणि दुर्गंधू हा परिमळाचा भेदू, जो घ्राणसंगे विषादू तोषू देता. सुगंधू आणि दुर्गंधू हा परिमळाचा भेदू, जो घ्राणसंगे विषादू तोषू देता. त्याचप्रमाणे गंधविषयांचे सुगंध व दुर्गंध हे दोन फरक आहेत. हे घ्राणेंद्रियांद्वारा संतोष व असंतोष उत्पन्न करीतात. 118. तैसाची द्विविध रसू उपजवी प्रीती त्रासू, म्हणून हा अपभ्रंशू विषय संगो. तैसाची द्विविध रसू उपजवी प्रीती त्रासू, म्हणून हा अपभ्रंशू विषयी संगो. त्याप्रमाणेच दोन प्रकारचा रस प्रीती आणि त्रासही उत्पन्न करीतात, म्हणून विषयसंग हाच मुख्य स्वरूपापासून भ्रष्ट करणारा आहे. 119. देखे इंद्रिया अधीन होईजे, ते शीतोष्णाते पाविजे आणि सुखदुःखी आकळीजे यापनपे. देखे इंद्रिया अधीन होईजे, ते शीतोष्णाते पाविजे आणि सुखदुःखी आकळीजे यापनपे. असे पहा की जे इंद्रियाधीन होतात त्यांना शीतोष्णांची बाधा होऊन ते आपोआपच सुखदुःखाचे अधीन होतात. 120. या विषया वाचुनी काही आणिक सर्वथा रम्य नाही, ऐसा स्वभावोची पाही इंद्रियांचा. या विषया वाचुनी काही आणिक सर्वथा रम्य नाही, ऐसा स्वभावाची पाही इंद्रियांचा. इंद्रियांची खोडच अशी आहे की या विषयांशिवाय त्यांना जगतात रम्य असे दुसरे काहीच वाटत नाही. 121. हे विषय तरी कैसे, रोहिणीचे जळ जैसे, का स्वप्नीचा आभासे भद्र जाती. हे विषय तरी कैसे, रोहिणीचे जळ जैसे, का स्वप्नीचा आभासे भद्र जाती. हे विषय कसे आहे त्याचा विचार केला तर मृगजळाप्रमाणे किंवा स्वप्नातील ऐश्वर्याप्रमाणे भासतात. 122. देखे अनित्य तिया परी, म्हणून तू अभेरी, हा सर्वता संगून धरी धनुधरा. देखे अनित्य तिया परी, म्हणून तू अभेरी, हा सर्वता संगून धरी धनुधरा. तसे हे विषय अनित्य आहे तसा निश्चय कर आणि पार्था त्यांची यत्किंचितही संगती न धरिता तू त्यांचा त्याग कर. 123. हे विषय जया ते नाकळीती, तया सुखदुःखे दोन्ही न पावती आणि गर्भवासू संगती नाही तया. हे विषय जया ते नाकळीती, तया सुखदुःखे दोन्ही न पावती आणि गर्भवासू संगती नाही तया. जो पुरुष या विषयांच्या स्वाधीन होत नाही त्याला सुख व दुःख हे दोनही प्राप्त होत नाहीत आणि गर्भवासाची संगती घडत नाही. म्हणजेच काय तर जन्म प्राप्त होत नाही. 24.
तो नित्यरूप पार्था ओळखावा सर्वथा जो या इंद्रियायार्था नागवेची. तो नित्यरूप पार्था ओळखावा सर्वथा जो या इंद्रियायार्था नागवेची. अर्जुना, जो या विषयांच्या पाशात सापडत नाही तोच अविनाशी आहे असे तू निश्शंकपणे समज. 125. आता अर्जुना काही एक सांगेन मी ऐक जे विचारपर लोक ओळखिती. आता अर्जुना काही एक सांगेन मी ऐक जे विचारपर लोक ओळखिती. आता अर्जुना, तुला आणखी एक गोष्ट मी सांगतो ती ज्ञानी लोक ओळखतात.